मित्रमैत्रिणींनो, देवेंद्र फडणवीस यांचा एक छोटासा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होतो आहे। त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की मी एकमेव असा मुख्यमंत्री आहे की ज्याचं मुंबईमध्ये घर नाही आहे। म्हणजे मी असा मुख्यमंत्री होतो की माझं मुंबईमध्ये घर नाही आहे। फुटपाथवरच राहत होते ना, ते घरात नव्हते राहत। सरकारने एवढा मोठा बंगला दिला तरी पण ते फुटपाथवरच राहत होते। अरे गौरव कशाचा करायचा? अर्धी मुंबई ही रस्त्यावरच राहते। अर्ध्यापेक्षा जास्त मुंबईकर हे भाड्याच्या घरात राहतात। त्यांना सुद्धा स्वतःचं घर नाहीये। त्याच्यामुळे तुम्ही कौतुक नका मिरवू। सरकार तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, आमदार म्हणून गेले 20-25 वर्षापासून जे काही देत आहे ना, अशा वेळेला तुम्हाला स्वतःचं घर कशाला पाहिजे? आणि फक्त तुम्ही एकमेव नाही आहात, खोटं नका बोलू। लोकांनी कमेंटमध्ये तुम्हाला सांगितलेलं एकदा बघून घ्या। बरेच मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत की ज्यांचे मुंबईमध्ये घर नाहीये। मुंबईमध्ये घर आहे की नाही आहे हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे। मुंबईमधले तरुण बेरोजगार आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे। मुंबईमधल्या लोकांच्या हाताला काम नाही आहे, महागाई वाढलेली आहे आणि लोक सफोकेट होऊन त्या ट्रेननी प्रवास करत आहेत। मुंबई दरवर्षी तुम्ही नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या अजूनही निवडणुका लावलेल्या नाही आहेत। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। याच्यापासून विचलित करण्यासाठी तुम्ही फालतू गोष्टी सांगूच नका, ठीक आहे? आणि हे जे म्हणतात ना की माझ्याकडे घर नाही आहे, जसं काय बेघर झालेत हे। महाराष्ट्रातल्या किती लोकांकडे स्वतःचं घर आहे? किती लोकांकडे घर आहे? तुमच्याकडे आकडा असेलच। अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रातला मराठी व्यक्ती हा भाड्याच्या घरामध्ये राहतो। त्यांच्याकडे स्वतःचं घर नाही आहे। याचं कौतुक तुम्ही करूच नका। आणि तुम्ही जेव्हा निवडून जाता तेव्हा स्वतःचं घर करणे हा उद्देश नसतो। त्याच्यासाठी सरकार तुम्हाला सगळी व्यवस्था देतं। तुमच्याकडे गाड्या असतात, तुम्हाला स्वतःचे सिक्युरिटी गार्ड्स असतात आणि माहित नाही मामींच्या नावावर घर किती केलेत, आपल्या मुलीच्या नावावर किती केले, आपल्या असिस्टंटच्या नावावर किती केलेत। खूप शहाणे असतात मुख्यमंत्री हे लोक। राजकारणामधले लोक असे शहाणे असतात। आणि देवेंद्र फडणवीस हे किती शातीर आहेत हे तर अख्खा महाराष्ट्र जाणतो। अरे जो माणूस 2 मोठे मोठे पक्ष फोडू शकतो तो माणूस स्वतःच्या नावानी घर कशाला घेईल? मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या नावानी कधीच कुठलं वाहनही घेतलेलं नसेल। आता स्वतःच्या नावानी घ्यायची काय गरज आहे? 17 लोकांच्या नावानी घेताच येतात। ते सगळे धंदे महाराष्ट्र ओळखतो। कशाचंही कौतुक करूच नका। तुमच्याकडे सांगायला काहीच नाहीये। सांगायला काहीही नसलं की लोक मग असं सांगतात, बघा बघा मी कसे तेच कपडे घालतो, बघा बघा माझ्याकडे कसं घर नाही आहे, हे भाड्याचंच घर आहे। ह्या गोष्टीला मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेने भुलू नये। महाराष्ट्रातल्या जनतेने यांना तर चांगली उत्तरं कमेंटमध्ये दिलेलीच आहे, 101 उत्तरं दिलेली आहेत। पण हे जे काही तुम्ही राजकारण करताय ते चुकीचं आहे। एकेकाळी म्हणायचं जनतेचे सेवक आहो, दुसऱ्यांदा म्हणायचं मला माझं घर नाही आहे। घर नाही आहे? तुमचं नागपूरला घर आहे ना? तुम्ही स्वतः सांगताय की माझं फक्त नागपूरला घर आहे। अरे मग नागपूरला घर असताना काय प्रत्येक शहरामध्ये घरं घ्यायची? उद्या तुम्ही म्हणाल की मी एकमेव असा व्यक्ती आहे की ज्याचं प्रत्येक शहरामध्ये घर नाही आहे। काहीही काय बोलतात? मला असं वाटतं फडणवीस साहेब आता तुम्ही थांबायला पाहिजे। आणि मित्रमैत्रिणींनो, हे असल्या भूलथापांना तुम्ही बळी पडू नका। तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा। थांबते। थँक्यू सो मच।